आता बघा प्रत्येक ठिकाणी एक मुख्य असतो, एक दुसरा उप असतो, बरोबर आहे. त्यालाच मराठीमध्ये उपसंच असं म्हणतात. उपसंच असं म्हणतात. आता उपसंच म्हणजे काय? इफ A and B are two sets, समजा A आणि B हे दोन काय असतील? संच असतील. and every element of set B and every element of set B is present is also element of set A. Then set B is a subset of set A असं म्हणतात. आता पहा, परत एकदा व्याख्या पहा. If A and B are the two sets and every element of set B is also element of set A, then set B is a subset of A. म्हणजे थोडक्यात काय की A हा एक मोठा संच आहे आणि B एक छोटा संच आहे. B मधले सगळे घटक, समजून घ्या, B मधले सगळे घटक जर संच A मध्ये असतील, B मधले सगळे घटक जर संच A मध्ये असतील, तर संच B हा A चा उपसंच आहे असं म्हणतात. आणि ते चिन्हामध्ये कसं लिहितात पहा, B is a subset of A. B is a subset of A. पहा अजून एक चिन्ह वाढलं सबसेटचं. C काढायचं आणि त्याच्या खाली एक रेषा द्यायची. आणि वाचायचं कसं? and read as B is a subset of A असं काय करायचं? वाचायचं, लिहायचं असं. लिहायचं कसं? B is a subset of A. वाचायचं कसं? B is a subset of A. कळालं? लिहायचं असं आणि वाचायचं असं. पहा आपण जे चिन्ह शिकलो ते चिन्ह परत एकदा लक्षात घ्या. 4 घटक आहे, 4 घटक नाही, रिक्त संच कुठल्या चिन्हाने दाखवतात. आणि हे नवीन आता कशाचं चिन्ह आलंय आपल्याला? उपसंचाचं. B is a subset of A. परत एकदा सांगतो बघा. If A and B are the two sets and every element of set B is also a element of set A, every element of set B is also the element of set A, then set B is a subset of A. हेच कसं लिहितात? B is a subset of A. वाचतात कसं? B is a subset of A. अशा प्रकारे वाचायचं. आता सपोज एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊ. सपोज A is a set of natural numbers less than 10. A is a set of natural numbers less than 10. म्हणजे A मध्ये कुठले कुठले घटक येतील? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. बरोबर. म्हणजे A हा 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचा संच आहे. आणि लेट सेट B इज इक्वल टू, B हा 1 ते 10 मधल्या समसंख्या आहेत. 1 ते 10 मधल्या कसल्या संख्या आहेत? समसंख्या. म्हणजे 2, 4, 6, 8, 2, 4, 6, 8 आणि 10 या समसंख्या आहेत. बघा आता हे दोन संच बघा मी लिहिलेले आहेत. A is a set of natural numbers up to 10. म्हणजे 1 to 10 मधल्या नैसर्गिक संख्यांचा संच A आहे. संच B काय आहे बघा? B is a set of some natural numbers from 1 to 10. ह्या समसंख्या आहेत आणि ह्या सगळ्या संख्या आहेत. आता बघा B मधले सगळे घटक, B मधले सगळे घटक A मध्ये आहेत का नाहीत बघा. B मधले सगळेच्या सगळे घटक याच्यात A मध्ये आहेत. म्हणजेच एव्हरी एलिमेंट ऑफ सेट B is
also element of set A. म्हणजे बी मधले सगळे एलिमेंट हे सेट ए मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत, म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणणार, बी इज अ सबसेट ऑफ ए. बी इज अ सबसेट ऑफ ए असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता हीच फिगर ही जी माहिती इन्फॉर्मेशन आपण जे आता वेन डायग्राम शिकलो, या वेन डायग्रामच्या सहाय्याने जर काढली तर कशी होईल पहा. वेन डायग्राम काढतो या ठिकाणी मी. हा छोटा संच आहे म्हणजे बारका संच आहे, हा जो उंचा संच आहे तो काय, बी. बी मध्ये कुठले कुठले घटक आहेत बघा, 2 4 6 8 आणि 10. बरोबर. आता हे 2 4 6 8 आणि 10 हे कुठल्या संचात आहेत, बी. ए मध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहेत, म्हणजे ए हा मोठा संच आहे. मग ए साठी मी एक दुसरी आकृती या ठिकाणी काढतो पहा. हा ए संच आहे. मग ए मध्ये सगळे घटक आहेत पहा. आता ए मध्ये, आता बी मधले घटक पण ए मध्ये आले, कारण बी इज अ सबसेट ऑफ ए. बी हा एचाच काय आहे, उपसंच आहे. मग आता ए मध्ये कुठले कुठले घटक राहतील त्या ठिकाणी, एक आलाय का, नाही आला, 1 2 आलाय, इथे राहील तुमचा 3 4 आलाय, इथं तुमचा राहील 5 6 आला, इथं तुमचा राहील 7 बरं 8 आला, इथं तुमचा राहील 9. बघा लक्षात घ्या, दिस इज अ वेन डायग्राम ऑफ बी इज अ सबसेट ऑफ ए. ही याची काय झाली, वेनचं चित्र झालं किंवा वेन आकृती झाली. पहा परत लक्षात घ्या. आता ए मधले सगळे घटक आहेत का बघा. ए मध्ये आहेत का सगळे घटक, 1 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे आणि 10 आहे. ए मध्ये 10च्या 10 आले. आता बी मध्ये 2 4 6 8 10 एवढेच आहेत. म्हणजे हा तुमची ही काय झाली, याची वेन डायग्राम. ठीक आहे, एवढं तुम्ही काय करा, आता लिहून घ्या सबसेटचं लिहून घ्या व्याख्या. ते लिहायचा कसा, वाचायचा कसा आणि त्याची वेन आकृती कशी काढायची. नाव आता आपण काय करूयात, त्याच्यावरचं सबसेटवर कसे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये येतील ते पाहू. प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय बघा, त्यांनी सेट दिलेत पहा. इथं ए, गणित लिहितोय मी. कुणीतरी माईक चालू केला, कुणीतरी माईक बंद करा. माईक बंद करा तुमचे. करण होले, माईक चालू आहे. हां, प्रॅक्टिस सेट 1.3. ए हा संच दिला बघा, ए बी सी डी ई. ए मध्ये एक घटक आहेत, ए बी सी डी आणि ई. बी हा सेट दिलाय. बी मध्ये कुठले घटक आहेत बघा, इथं सी डी ई आणि एफ. बी मध्ये सी डी ई एफ आहे. सी मध्ये बी आणि डी आहे. सी हा संच दिलाय, बी आणि डी हे घटक आहे. आणि डी मध्ये ए आणि ई हे घटक आहे. कोण आहे बडबड करतोय, हे करण होले, तुझा माईक बंद केला तर बरं होईल. करण होले, माईक बंद कर, तू बोलतोयस. हा ठीक आहे, आता काय करू नकोस, फक्त बघ. पहा, ए मध्ये ए बी सी डी ई हे घटक आहेत. बी मध्ये सी डी ई एफ हे घटक आहेत. सी मध्ये बी आणि डी हे घटक आहेत. आणि डी मध्ये ए आणि ई हे 4 सेट त्यांनी दिलेत. आणि काय सांगितलंय, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. त्यांनी एक स्टेटमेंट दिलेत,
ते आपल्याला काय ओळखायचे, ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे ते बरोबर आहेत की चूक आहेत. पहिलं जे स्टेटमेंट दिलं त्यांनी, सी इज अ सबसेट ऑफ बी, सी इज अ सबसेट ऑफ बी. आता हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे आपल्याला ओळखायचं. आता बघा सी मध्ये बी आणि डी आहे, बी आणि डी आहे. बी मध्ये बघा बी आणि डी आहे का, डी आहे परंतु बी नाही, म्हणजे हे स्टेटमेंट काय फॉल्स आहे, हे स्टेटमेंट काय फॉल्स आहे. लक्षात येते का बघा कसं शोधलं ते. सी मध्ये कुठले, सी मधले सगळे घटक जर बी मध्ये असेल तर बरोबर आहे. मग सी मधले सगळे घटक आहेत का, सी मध्ये बी आणि डी आहे, तो बी मध्ये आहेत का, तर बी मध्ये फक्त डी आहे, बी नाही, म्हणून दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट त्यांनी काय दिले बघा, ए इज अ सबसेट ऑफ डी, ए इज अ सबसेट ऑफ डी. आता ए बघा, ए मधले सगळे घटक डी मध्ये आहेत का, नाही, डी मधले सगळे ए मध्ये आहेत, पण तो ए मधले सगळे घटक डी मध्ये नाहीत, म्हणून हे सुद्धा काय तुमचं फॉल्स. आता तिसरं स्टेटमेंट बघा या ठिकाणी, तिसरे दिले डी इज सबसेट ऑफ बी, डी इज अ सबसेट ऑफ बी. आता बघा डी मध्ये ए आणि ई आहे, बरोबर आहे का, डी मध्ये काय ए आणि ई आहे. तर बी मध्ये काय आहे बघा, बी मध्ये आहे का सी डी ई एफ आहे, नाही ना, ए नाही, म्हणजे हे सुद्धा काय तुमचं सगळे फॉल्स आहेत का, काय सगळे फॉल्स आहेत का. ठीक आहे, आता आपण आणखी एक घेऊ, बघू चौथं, डी इज अ सबसेट ऑफ ए. बघा आता डी, आता हे बघा डी मधला ए मध्ये आहे, ई पण आहे, म्हणजे डी मधले सगळेच्या सगळे घटक कशामध्ये आहेत, ए मध्ये आहेत, म्हणून दिस इज अ ट्रू. आता पाचवं बघा, पाचवं स्टेटमेंट पण या ठिकाणी त्यांनी दिलंय, काय दिलंय, बी इज अ सबसेट ऑफ ए. आता बघा बी, सी डी ई एफ आहे का, ज्यात सी आहे, डी आहे, ई आहे, परंतु एफ नाही, याच्यात एफ नाही, म्हणजे हे काय तुमचं फॉल्स आहे. अशा प्रकारे यू कॅन फाइंड आउट द सबसेट आहे किंवा नाही. कळत आहे का बघा. जर त्यातले सगळे बघा, सी मधले सगळे बी मध्ये असेल तर ट्रू आहे, डी मधले सगळे ए मध्ये असेल तर ट्रू आहे, परंतु तसं झालेलं नाही, त्याच्यामुळे हे फॉल्स आहे. यातलं चौथं फक्त काय आणि सहावं एक राहिले याच्यामध्ये. सहावं बघा, सी इज अ सबसेट ऑफ ए. पहा सी बघा, सी मध्ये बी आणि डी आहे, ए मध्ये सुद्धा बी आणि डी आहे, म्हणजे दिस इज अगेन ट्रू. हे काय ट्रू आहे. ठीक आहे, लिहून घ्या. फक्त दोनच स्टेटमेंट या ठिकाणी काय येतं ट्रू येतं, बाकीचे सगळे काय येतं फॉल्स आहे. हे झालं सबसेट वरचं. आवर नेक्स्ट टॉपिक इज अ सबसेट झाला आपलं युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट. आता थोडासा लक्ष द्या, व्हॉट इज मीन बाय युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्स म्हणजे काय, जग. युनिव्हर्सल म्हणजे काय, जग, वर्ड, त्याला आपण काय म्हणतो युनिव्हर्सल. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, आता या ठिकाणी युनिव्हर्सल सेट म्हणजे असा एक संच, क्रायटेरिया मधला असा एक संच की बाकीचे सगळे त्याचे काय असतात, उपसंच असतात. बिगर सेट इन आवर कन्सिडरेशन. आता इन आवर कन्सिडरेशन हा जो वाक्य ह्याचा अर्थ समजून घ्या. समजा आपल्या शाळेमधल्या 5वीच्या मुलांचा एक संच आहे, 6वीच्या मुलांचा एक संच आहे, 7वीच्या मुलांचा एक संच आहे, बरोबर आहे, 8वीच्या मुलांचा एक संच आहे, 9वीच्या मुलांचा एक संच आहे आणि
10वीच्या मुलांचे किती संच झाले? 1 2 3 4 5 6 संच झाले. म्हणजे 5वीच्या मुलांचं एक, 6वीचं एक, 7वीचं एक, 8वीचं एक, 9वीचं एक आणि 10वीच्या मुलांचं एक. बरोबर. आणि आपल्या आणि आता मग आपल्या शाळेत जिजामाता विद्यालयाचा एक संच. जिजामाता विद्यालय म्हणजे आपल्या शाळेचा एक संच. किती संच झाले बघा? मी इथं किती संच घेतला? 1 2 3 4 5 6 7 संच झाले. बरोबर. त्यातला पहिला 5वीचा आहे, 6वीचा आहे, 7वीचा आहे, 8वीचा आहे, 9वीचा आहे, 10वीचा आहे आणि शेवटचा एक संच घेतला मी की आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच. म्हणजे जिजामाता विद्यालयातील सर्व विद्यार्थी असा एक संच घेतला. तर तुमच्या लक्षात येईल पहा, हा जो 5वीचा संच आहे तो याचा उपसंच आहे, 6वीचा संच आहे तो याचा उपसंच आहे, 7वीचा संच आहे तो याचा उपसंच आहे, 8वीचा संच आहे तो याचा उपसंच आहे, 9वीचा संच आहे तो याचा उपसंच आहे आणि 10वीचा संच सुद्धा ह्या संचाचा. म्हणजे या ठिकाणी जिजामाता विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा तुमचा काय झाला? युनिव्हर्सल संच. युनिव्हर्सल सेट. कळालं का? की दिस इज अ बिगर सेट of which all other sets are the subset of that set. म्हणजे असा एक संच की ज्या संचाचे इतर सगळे संच हे काय असतील? उपसंच असतील. त्यावेळेस त्या मोठ्या संचाला काय म्हणतात? युनिव्हर्सल सेट. काय म्हणतात बघा? युनिव्हर्सल सेट. आणि हा जो युनिव्हर्सल सेट आहे तो कुठल्या अक्षराने दाखवतात? यू या अक्षराने दाखवतात. युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय लेटर यू. पहा म्हणजे आतापर्यंत आपण टाइम संपत आलाय 5 मिनिटं. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय समजलंय सगळ्यांना? की असा एक मोठा संच की बाकीचे सगळे संच हे त्याचे काय असतात? उपसंच असतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल सेट. आता हेच उदाहरण आपण जे आपल्या शाळेचं घेतलं होतं त्याची तुम्हाला वेन डायग्राम काढायची. तर मी काय करीन पहा, असा एक संच दाखवीन. हा तुमचा काय? यू. हा तुमचा काय? यू. युनिव्हर्सल संच. मग युनिव्हर्सल संचामध्ये सगळे जिजामाता म्हणजे इथे एक छोटा असेल 5वीच्या विद्यार्थ्यांचा संच, 6वीच्या विद्यार्थ्यांचा संच, 7वीच्या विद्यार्थ्यांचा संच, 8वीच्या विद्यार्थ्यांचा संच, 9वीच्या विद्यार्थ्यांचा संच आणि इथं 10वीच्या विद्यार्थ्यांचा संच. हे सगळे त्याचे काय झाले? उपसंच. ही या उदाहरणाची ही काय झाली तुमची? वेन आकृती किंवा याचं हे काय झालं? वेन चित्र झालं. आय थिंक आता युनिव्हर्सल संच म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. कारण युनिव्हर्सल संच जो आहे हा युनिव्हर्सल संच म्हणजे फार मोठा संच असाही अर्थ होत नाही, लक्षात घ्या. पण बाकीचे सगळे संच त्याचे काय पाहिजे? उपसंच पाहिजे. तरच त्याला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल संच म्हणतो. इथे एक लक्षात म्हणजे थोडक्यात काय की संच कितीही बारका. आता समजा सपोज आणखी एक उदाहरण घेतो मी. ए हा संचामध्ये ए बी सी डी ई एवढे अक्षर आहेत. कुठले आहेत? 5. बी हा संच आहे त्याच्यामध्ये काय आहे? बी आणि डी आहे. सी या संचामध्ये ए सी ई आहे. डी या संचामध्ये बी आणि सी आहे. आता बघा हे चार संच या ठिकाणी मी घेतले. आता बी इथं काय असेल? बी इज अ सबसेट ऑफ ए. बरोबर आहे की नाही? ऑल्सो सी इज अ सबसेट ऑफ ए. ऑल्सो डी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे हे सगळे बी सी आणि डी हे ए चे काय आहेत? उपसंच आहेत, सबसेट आहेत. म्हणून इन दिस केस ए इज अ युनिव्हर्सल सेट. याला आपण ए ला काय म्हणणार? युनिव्हर्सल सेट म्हणणार. म्हणजे युनिव्हर्सल सेट म्हणजेच मोठा सेट की बाकीचे सगळे त्याचे काय असतात? उपसंच असतात. आता बघा या ठिकाणी युनिव्हर्सल सेट त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट हे आपण पुढच्या तासाला पाहू. उद्या काय माझा तास होणार नाही, उद्या जरा थोडासा बाहेर चाललोय मी. तर परवा दिवशी बरोबर 10 वाजता आपला परत तास होईल हे लक्षात घ्या. तशी मी सूचना पण देईल, उद्या तास होणार नाही. ओके. आता या ठिकाणी जेवढा टाइम राहिला तेवढा आपण आता बघू, शिकून घेऊ. प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं जे 5वं गणित आहे. पण आता मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरच दाखवत होते. प्रॅक्टिस सेट
पहा दिसते का तुम्हाला गणित बघा. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. पहा P इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. म्हणजे P हा संच पुण्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांचा संच. M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. I इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंदोर. B इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. आणि H इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. बघा आता हे सगळे स्टेट आहेत आणि सिटी आहेत. आता इथं बघा ह्या ठिकाणी आता जो आपण युनिव्हर्सल सेट शिकलोय याच्यात कोणता युनिव्हर्सल सेट असू शकतो. नीट बघा सगळे सेट वाचून. म्हणजे सगळ्यात मोठा सेट कुठला असेल. हा बी असेल. बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. इंडियामधल्या सगळ्या लोकांचा संच म्हणजे सगळे 22, 23, 24 स्टेट जे असतील ह्या सगळ्या स्टेटचे लोक या ठिकाणी काय होतील येतील. म्हणजेच सगळे संच हे बी चे उपसंच असतील. म्हणजे पी इज अ सबसेट ऑफ बी, एम इज अ सबसेट ऑफ बी, आय इज अ सबसेट ऑफ बी, एच इज अ सबसेट ऑफ बी. ठीक आहे. पहिलं सबसेट रिलेशन झालं आपलं. पण आता पुणे. पुणे कुठे येतं. महाराष्ट्रात. बरोबर आहे. म्हणजे पुण्यातल्या लोकांचा संच काय पी, महाराष्ट्रातला काय एच. म्हणजे पी इज अ सबसेट ऑफ एच. आता बघा इंदोर. इंदोर कशात येतं मध्य प्रदेशात. म्हणजे आय इज अ सबसेट ऑफ एम. इंदूरमध्ये राहणारे लोक मध्य प्रदेशात राहतात. तर अशा प्रकारचं हे सबसेट रिलेशन जे आहे हे रिलेशन तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल किंवा युनिव्हर्सल सेट हा जो कन्सेप्ट आहे तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. आता याच्यामधला जो पुढचा भाग आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट आणि ऑपरेशन ऑन सेट हा आपण पुढच्या तासाला पाहू. प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं फक्त कॉम्प्लिमेंट ऑफ सेटवर जे गणित आहे ते तुम्हाला सुटणार नाहीत. बाकीचे तुम्हाला सुटतील. जेवढे सुटतील तेवढे तुम्ही काय करा सोडवा. आता बघा या ठिकाणी चौथं गणित आहे. ए इज इक्वल टू 1 3 2 7 देन राईट एनी 3 सबसेट्स. म्हणजे ए हा एक संच दिलाय त्यांनी. इथं बघा ए इज अ सेट कसं दिलाय 1 3 2 7 आणि काय सांगितलंय राईट एनी 3 सबसेट्स. राईट एनी 3 सबसेट्स. आता एनी 3 सबसेट्स म्हणजे आता बघा समजा बी असं 1 आणि 3 एवढं लिहू शकतो. बी इज अ सबसेट ऑफ ए. सी 2 7 1 हे लिहू शकतो सबसेट. डी किती पण सेट लिहू शकतो. डी मध्ये मला फक्त एकच मध्ये घ्यायचा. ठीक आहे 2. डी इज ऑल्सो सबसेट ऑफ ए. अशा प्रकारे तुम्ही एखाद्या सेटचे कितीही सबसेट्स तुम्ही काय करू शकता लिहू शकता. तर ठीक आहे आपला टाइम फक्त शेवटचे 1.5 मिनिट राहिलाय. कुणाची काही शंका आहे का प्रॅक्टिस सेट 1.3 किंवा आता मी शिकवलेल्यापैकी व्हेन डायग्राम सबसेट आणि युनिव्हर्सल सेट